नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी लागणार CCTV कॅमेरे, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना. दुचाकी चालकांसह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती, प्रत्यक्ष कारवाई कधी? महापरिनिर्वाण दिनासाठी धावणार विशेष ट्रेन, नागपूर ते मुंबई अकोला मार्गे रेल्वे गाड्या. कपाशी पंढरीतील कपाशीच्या दरात घसरण, कपाशीचे दर 8,000च्या खाली. अकोला क्रिकेट क्लबचे खेळाडू IPL मध्ये, अकोल्याचा नावलौकिक देशभरात. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी अकोला शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने CCTV कॅमेरे लावले जाणार असून अकोट शहरावरही 362 CCTV कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. अकोला जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व विविध घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे लावणे फार गरजेचे असून पोलीस विभागाच्या वतीने CCTV कॅमेरे विविध शहरांमध्ये लावण्यासाठी पुढाकार घेतले जात आहे. जिल्हा नियोजन समितीने CC कॅमेऱ्यांच्या कामास मंजुरी दिली असून अकोला शहरातील 45 चौकांमध्ये 197 CC कॅमेरे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. आता शहरातील चौकांवर या कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शहरात अनेकदा लूटमार, चेन स्नॅचिंग, हाणामारीच्या घटना घडतात. शहरात काही महत्त्वाच्या भागांमध्ये CCTV कॅमेरे नसल्याने या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यासोबतच गुन्हे उघडकीस आणण्यात अडचणी येतात. त्यामुळे CCTV कॅमेरे शहरातील विविध चौकांमध्ये लागल्यास निश्चितच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने CCTV कॅमेरे लावण्याचा घेतलेला निर्णय अकोलेकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुचाकीवर चालकासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. वाहतूक अपर पोलीस महासंचालकांनी या संदर्भात सर्व पोलीस अधीक्षकांना 25 नोव्हेंबरला पत्र दिले असून अकोल्यात नेमकी कधीपासून कारवाईला सुरुवात होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विना हेल्मेट दुचाकी चालक व मागे बसणाऱ्यांवर स्वतंत्र शीर्षकाखाली कारवाई करण्याचे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. वाहतूक अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने मागील 5 वर्षात घडलेल्या रस्ते अपघातांचा आढावा घेतला. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि मागे बसलेली व्यक्ती यांचे अपघात, मृत्यू आणि जखमींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकी चालक व मागे बसणाऱ्यावर एकाच शीर्षकाखाली कारवाई झाल्यास ती नेमकी कोणावर आहे हे समजत नाही. याविषयी माहिती मिळण्यासाठी चलान मशीनमध्ये सेक्शन मोटर व्हेकल शीर्षकामध्ये बदल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात कुठेही दुचाकी चालक हेल्मेट वापरत नसल्यामुळे अकोलेकरांवर नेमके काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वीही अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती, मात्र ती केवळ कागदापुरती मर्यादित राहिल्यामुळे या संदर्भातील कुठल्याही कारवाया पोलीस विभागाकडून दिसल्या नाहीत. आता दुचाकी चालक व मागे बसलेल्या दोघांनाही हेल्मेट सक्तीचे निर्देश दिल्यामुळे याबाबत कारवाई कधी सुरुवात होतील याबाबत चर्चा रंगात आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी मुंबई येथे होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांमध्ये विशेष गाडी 4 डिसेंबर रोजी नागपूर येथून रात्री 11:55 सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता पोहोचेल. दुसरी विशेष गाडी 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून सकाळी 8 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री 11:20 पोहोचेल. तसेच विशेष दुसरी गाडी 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून दुपारी 3:30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी
10:55 पोहोचेल. नागपूर येथून सुटणाऱ्या विशेष गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलम, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर असे थांबे राहणार आहेत. याबाबत संपूर्ण माहिती रेल्वे विभागाच्या वेबसाईटवर तसेच विविध रेल्वे तिकीट ॲप देण्यात आली आहे. विदर्भातील कपाशीची पंढरी असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 वर्षांपूर्वी कापसाला 12 ते 14 हजारांचा दर मिळाला होता. यावर्षी मात्र कपाशीचा प्रति क्विंटल दर 8,000 पेक्षा कमी झाल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. राज्यातील कपाशीला सर्वाधिक दर देणारी बाजार समिती म्हणून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र यावेळी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीचा प्रति क्विंटल दर कमी होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अकोट बाजार समितीमध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती यासह मध्य प्रदेशातील कापूस विक्रीसाठी येतो. मात्र यावेळी कपाशीचे दर 8,000 पेक्षा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 28 नोव्हेंबर रोजी अकोट बाजार समितीमध्ये 1265 क्विंटल कापसाची आवक होती, ज्यामध्ये कमाल दर 7,760 व किमान दर 7,110 नोंदवला गेला. या तुलनेने दर्यापूर बाजार समितीमध्ये कपाशीचे दर 8,000 पेक्षा अधिक असल्यामुळे शेतकरी अकोटऐवजी दर्यापूर किंवा थेट खासगी बाजार समितीमध्ये कपाशी विक्री करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कॉटन बेल्ट परिसरात दरवाढीवरून कापूस कोंडी होत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. CCIने हमीभावाने कापूस खरेदी सुरू केली आहे, तर काही व्यापारी मंडळी कापसाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करून संगनमताने भाव पाडून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. अकोला क्रिकेट क्लबचा अष्टपैलू खेळाडू दर्शन नळकांडे, फलंदाज अथर्व तायडे 2025 मध्ये होणाऱ्या IPL मध्ये सहभागी होणार असून दर्शन नळकांडे दिल्ली कॅपिटल तर अथर्व तायडे हैदराबाद सनरायझर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने अकोलेकरांसाठी ही गौरवाची बाब असणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या IPL साठी दुबई येथे IPL खेळाडूंचे मेगा ऑक्शन झाले होते. त्यामध्ये अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे दर्शन नळकांडे व अथर्व तायडे यांची निवड करण्यात आली आहे. दर्शनची IPL स्पर्धेकरिता 7व्यांदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्याने किंग्ज 11 पंजाब व गुजरात टायटन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दर्शनने मुश्ताक अली T20 स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध खेळताना 4 चेंडूत 4 बळी घेत भारतातला दुसरा गोलंदाज म्हणून विक्रम केला आहे. अथर्व तायडे हा 4थ्यांदा IPL खेळणार असून यापूर्वी त्याने मुश्ताक अली व विजय हजारे स्पर्धेत विदर्भ संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या 9 ते 10 वर्षांपासून अकोला क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. ही बाब अकोला जिल्ह्यासाठी गौरवाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी केले. फलंदाज अथर्व तायडे यांच्या कुटुंबियांनी RRC न्यूजशी बोलताना माहिती दिली. अथर्व लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची खूप आवड होती. वयाच्या 5व्या वर्षापासून तो क्रिकेट खेळतो आहे. आधी घरी खेळायचा, नंतर अकोला क्रिकेट क्लबपासून त्याच्या क्रिकेटची खरी सुरुवात झाली. तिथून मग पुढे हळूहळू त्याचं सिलेक्शन होत नागपूरला गेला. तो नागपूरला VCAला अकॅडमीला सिलेक्ट झाला. तिथून खरी त्याची क्रिकेटची सुरुवात झाली. तिथून मग अंडर-14, अंडर-16, अंडर-19 नंतर ओपनमध्ये तो खेळत गेला आणि पुढे पुढे त्याची प्रगती होत गेली क्रिकेटमध्ये. आता तो मुश्ताक अली T20 विदर्भाकडनं खेळतो आहे, व्हाईस कॅप्टन आहे आणि IPLला हैदराबादकडनं खेळायला आता याच वर्षी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. बाकी लहानपणापासून त्याचं डाएट ती मी स्वतःच बघायची, म्हणजे काय खायला पाहिजे, त्याने न्यूट्रिशन कसं गेलं पाहिजे, व्यायाम कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः त्याच्याकडनं योगा करून घ्यायची, मेडिटेशन आणि स्किपिंग वगैरे जे जे मला शक्य होतं ते सगळे त्याच्याकडनं मी करून घ्यायची. अथर्व जो घडला तो अगदी 6 वर्षापासून तो क्रिकेट खेळतो आहे आणि एखादा खेळाडू जर का घडतो तर त्याच्यामागे आईवडिलांचा निश्चितच हात असतो, पण त्याचप्रमाणे त्याचे गुरुजन वर्ग जसे की सुरुवात करायची तर अकोला क्रिकेट क्लब जिथे तो घडला तिथले डॉक्टर आमचे मित्र भरत डिक्कर असो, बाकीचे त्यांचे सहकारी असो, इथेच तो अथर्व ॲक्च्युली घडला. आणि त्याच्यानंतर विदर्भाची जी क्रिकेटची पंढरी आपण ज्याला म्हणतो ते विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA नागपूर इथे त्याचं उर्वरित क्रिकेटचं शिक्षण झालं.
आणि तिथेच त्याला सगळं ट्रेनिंग मिळालं. आज त्याचा जो खेळतो आहे याचं सगळं श्रेय मी त्यांच्या गुरुजनांना देतो. आणि मला असं वाटतं की एखादा खेळाडू आपल्या अशा अकोल्यासारख्या शहरातून घडतो आहे तर नक्कीच अकोल्यामध्ये उज्ज्वल क्रिकेट आहे. अकोल्याने याच्या आधी पण भरपूर क्रिकेटर विदर्भाला दिलेले आहेत आणि हीच परंपरा आमची हे मुलं जसं दर्शन नळकांडे असो, अथर्व तायडे असो, आदित्य ठाकरे असो हे पोरं पुढे चालवतील अशी अपेक्षा आहे. आणि मी परत एकदा सर्व गुरुजनांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभे करणारे प्राध्यापक नितीन बाठे यांनी स्थापन केलेल्या श्री समर्थ कोचिंग क्लासेसद्वारा आयोजित सिक्युअर एंट्रन्स एक्झामला विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे फेज 1 यशस्वी ठरले असून समर्थ एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक नितीन बाठे यांनी याबाबत विद्यार्थ्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत. श्री 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ रणपिसे नगर स्थित श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या वतीने सिक्युअर एंट्रन्स एक्झाम फेज 2 रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून श्री समर्थ कोचिंग क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ रणपिसे नगर येथे पार पडणार आहे. प्रवेश परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन समर्थ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्राध्यापक नितीन बाठे यांनी केले आहे. श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील नीट, IIT व वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रवेशित झाले असून 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय प्रवेशित करण्यासाठी समर्थ करण्याचे काम समर्थ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा व पालकांचा मोठा विश्वास समर्थ कोचिंग क्लासेसवर असून विद्यार्थ्यांना सर्व स्तरातून मिळत असलेले मार्गदर्शन व प्राध्यापक नितीन बाठे यांची प्रेरणा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. अकोला शहरातील गोरक्षण रोड सरस्वती नगरातील रामकृष्ण पाटील यांच्या घरी सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. गोरक्षण नगर परिसरातील रामकृष्ण पाटील यांच्या पत्नी घरात स्वयंपाक करत असताना सिलेंडरने अचानक पेट घेतला. यावेळी घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यात. सिलेंडरने पेट घेतल्याची माहिती अकोला अग्निशमन विभागाला माहिती देताच अग्निशमन दलाने घटनास्थळी भेट देत आग आटोक्यात आणली. या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. संपूर्ण पेटलेले सिलेंडर यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न नागरिक करीत होते, मात्र अग्निशमन दलाच्या मदतीने सिलेंडरला लागलेली आग विझवण्यात आली, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमॅन प्रदीप तायडे, वाहन चालक पंकज जयस्वाल, फायरमॅन अशोक प्रधान यांनी अथक प्रयत्न केले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला जिल्ह्यात 21व्या पशुगणनेला सुरुवात झाली असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात मोहीम राबविण्यात येत आहे. पशुसंवर्धन खात्याचे 138 प्रगणक ग्रामीण भागात घरोघरी फिरून माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालन महत्त्वाची भूमिका बजावते. भारतात पशुगणना 1919 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून दर 5 वर्षात एकदा पशुगणना केली जाते. आतापर्यंत 20 पशुगणना झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 5,20,151 पशुधन होते. आता 21वी पशुगणना 3 महिने चालणार असून त्यातून पाळीव प्राणी, कुक्कुट, भटक्या प्राण्यांची आकडेवारी प्राप्त होणार आहे. प्रगणकांकडून गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, घोडा, गाढव अशा विविध पशुप्रजातींची माहिती संकलित करण्यात येत आहे. यामध्ये प्राण्यांचे वय, लिंग, जात, प्रजाती, मालकी हक्क आदी 15 प्रजातींच्या माहितीबरोबरच
219 स्वदेशी जातींच्या नोंदीही घेतल्या जात आहेत. त्याचप्रमाणे पशुपालकांची नोंदणीही याद्वारे शक्य होणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकाला दमदाटी करीत वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुठलीही सूचना न देता थेट वीज पुरवठा खंडित केल्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील पुष्पा वासेकर महिलेला महावितरणकडून कुठलीही नोटीस न देता त्यांचा वीज पुरवठा खंडित करीत दमदाटी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. वीज बिलाची रक्कम 11,000 रुपयांपैकी 5,000 रुपये भरण्यास महिला तयार असताना महावितरण कर्मचाऱ्यांनी महिलेचे कुठलेही ऐकून न घेता वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला. मी बिल भरून राहिलं होतं 5,000, तर साहेबांना कट केली डायरेक्टच लाईन. तर चान्सच नाही झाला. त्यानं आम्हाला काही नोटीस काही दिली नाही, आम्हाला काही सांगितलं नाही बा. त्यानं बिल काटून नेलेलं आहे आमच्या घरची. काही नाही बा. मग आम्ही धावून खाणारे लोक 200 रुपयाचं लागते हो का नाही लागत. भरायला राजू होता मी 5,000 पण भरलं नाही. डायरेक्ट त्यानं काटून घेतलेलं आहे साहेबांना. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी लागणार CCTV कॅमेरे, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना. दुचाकी चालकांसह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती, प्रत्यक्ष कारवाई कधी? महापरिनिर्वाण दिनासाठी धावणार विशेष ट्रेन, नागपूर ते मुंबई अकोला मार्गे रेल्वे गाड्या. कपाशी पंढरीतील कपाशीच्या दरात घसरण, कपाशीचे दर 8,000च्या खाली. अकोला क्रिकेट क्लबचे खेळाडू IPL मध्ये, अकोल्याचा नावलौकिक देशभरात. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.